नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 5 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, गमने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मादागास्कर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारताच्या इतिहासातील वायकम सत्याग्रहाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 100। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 रमेश बैस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणच्या सांजी क्रॉप्ड केलेला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मथुरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जैसलमेर आणि राजस्थान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने टेनिस दुहेरी स्पर्धेचे कितवे विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 26। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, नवी दिल्ली येथे पार पडलेले राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने नुकतेच कितवे राष्ट्रीय विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 39वे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पहिले। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, देशातील कोणत्या राज्यातील 6 पारंपरिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्याच्या बालमृत्यू दरात प्रति 1022 वरून किती घट झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 18। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अशोक कुमार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 PR श्रीजेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, मुंबईमध्ये RBIचा कितवा स्थापन दिन साजरा करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 90। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, RBIच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 90। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, RBIच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोणाच्या हस्ते एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। प्रश्न क्रमांक 17 आहे, देशात मार्च महिन्यात एकूण किती लाख कोटी रुपयांचे GST कर संकलन झाले आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 1.78. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारताच्या GST कर संकलनात मार्च महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 11.5. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाचे एकूण GST कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 20.14. प्रश्न क्रमांक 20 आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचे सरासरी मासिक GST कर संकलन किती लाख कोटी रुपये आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 1.68. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.